नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राइब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा। पूर्ण उंची 13.5 घेतली, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा आपल्याला छान असा गोल आकार। बघा आपल्याला गळ्याला गोल आकार द्यायचा आहे, तर याप्रमाणे आपण आकार दिला आणि कट करून घेतला आहे। जो आकार दिला तोच आकार आपण मोंड्याचा आणि गळ्याचा कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर आणि मोंड्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं आहे, गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडंसं कट करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे। नंतर पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। आता आपल्याला पायपिंग नाही करायची, डायरेक्ट पलटी मारणार आहे आपण, त्याच्यामुळे काय करणार आहे पिना लावून घ्यायच्या आहे बघा। अगदी व्यवस्थित असा अस्तर आथरून आणि त्याच्यावर अशा 2-3 पिना लावून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला एक सारखी शिलाई मारता येईल। गळ्याच्या बाजूने 1.25 इंच अंतर सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे। मधला भाग जो आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। मधला जो जितका भाग आपल्याला एक्स्ट्राचा दिसतोय कपडा तो सगळा कट करायचा आहे आणि गळ्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे। म्हणजे काय होईल, आपल्याला अस्तर वळवायला सोपं जाईल आणि परफेक्ट आपला आकार तयार होईल। आता वरतून अशी व्यवस्थित दाबटीप द्यायची आपल्याला। अस्तरमध्ये पलटी केलं की अगदी बोटाने व्यवस्थित पकडून आणि पूर्ण गळ्यावरती आपल्याला मारायची दाबटीप बघा। अगदी परफेक्ट अशी आपण दाबटीप देणार आहे आणि व्यवस्थित असा आपला गळा तयार होणार आहे। आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, अगदी छान छान आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतात, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा। आता जो उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो पूर्ण आपल्याला तो सगळा कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर आपल्या ब्लाऊजला जी फिनिशिंग येते ना मैत्रिणींनो, खूप छान येते, म्हणून ते अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे बघा। आपला एक्स्ट्राचा कपडा कट झाला की लगेच आपल्याला पाठीवरती टक्स मारून घ्यायचे आहेत। आता खाली अर्धा इंच पकडून वरती 4.5 इंच उंचीला अशी दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे। लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची, म्हणजे काय होईल, आपला पाठीचा भाग जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा तो वरती तरंगत नाही। नंतर पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची बघा। अगदी पाठीचा भाग आपला मस्त असा तयार झालेला आहे। तो आता बाजूला ठेवूया। आपण चौकोनी तुकडे घेतले कॉन्ट्रास्ट 2.5 बाय 2.5चे आपण हे चौकोनी तुकडे घेतले, त्याचा असा त्रिकोण बनवायचा बघा याप्रमाणे। असा डबल त्रिकोण आपण बनवला आणि जी सरळ बाजू आहे तिला अशा आपल्याला प्लेट टाकायच्या हाताने आणि शिलाई मारून घ्यायची बघा याप्रमाणे। असं बोटाने चुन्या मारायच्या आणि शिलाई मारून घ्यायची। सुंदर असं त्याचं पान तयार होतं बघा याप्रमाणे। अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची, तर आपण ही बनवून घेतली। आता गळ्याच्या बाजूने साधारण अर्धा इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती ही अशी रेष मारून घ्यायची। रेष मारली की आपल्याला डिझाईन लावायला सोपं जातं आणि एका रेषेमध्ये ती डिझाईन लागलं जाते। तर बघा आपण ही रेष मारून घेतली आणि त्या रेषेवरती आपल्याला ही डिझाईन अशी शिलाई मारून घ्यायची बघा। अशी जवळजवळ ठेवून आपल्याला पूर्ण डिझाईन ही लावून घ्यायची। अगदी सुंदर डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा। आता त्याच्यावरती आपल्याला लावायची लेस, तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता। मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे। तर लेसला आपल्याला दोघं बाजूला शिलाई मारायची, म्हणून पहिले काय करायचं, एक बाजूने व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे। जिथे आपण जॉईंट केलेली ती डिझाईन त्याच्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे
म्हणजे जी डिझाईन असते तिला आणखी सुंदर असा लुक आपल्याला डिझाईनला येतो ते लेसमुळे, त्याच्यामुळे आपण इथे अशी लेस लावून घेणार आहे. आता लेसच्या दुसऱ्या कडेला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली सुद्धा एक लेस लावून घ्यायची कमरेला. अगदी सुंदर डिझाईन आपण कमी वेळात आज बनवलेली आहे मैत्रिणींनो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा इथे आपण लेस लावली, त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक लेस अशी कडेने इथे लावून घ्यायची. बघा लेस लावायच्या आधी इथे आपल्या ब्लाऊजचा सेंटर काढायचा होता, तो विसरला. आपण इथे सेंटर काढून घेतला आणि इथे लेस लावता लावता आपल्याला इथे असं थोडंसं आहे ना टोक काढायचं आहे त्या लेसला. बघा ह्याप्रमाणे पानाचा आकार जसा देतो ना आपण त्याप्रमाणे आपल्याला इथे थोडंसं टोक काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा लेस कंटिन्यू अशी लावून घ्यायची. बघा आता आपल्याला लेसला पुन्हा दुसऱ्या बाजूनी पण शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन. नॉड घ्यायची पहिले आणि आपण 2 कलरचे चौकोनी तुकडे घेतलेत बघा. याला सुद्धा आपल्याला अशी पाकळी बनवून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. मैत्रिणींनो, तुम्हाला असे छान छान व्हिडिओ जर बघायचे असतील रोज डिझाईनचे तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर डिझाईन बघितल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे मैत्रिणींनो. आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे. बघा अगदी सुंदर असं आपण आज लटकन बनवलं आहे. अगदी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला लटकन कसं बनवायचं हे सुद्धा रोजच्या रोज सांगितलं जातं. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चालायचा आहे आणि सुंदर सुंदर डिझाईन तुम्ही सुद्धा बनवून बघायचे आहे. बघा दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. बघा इथे सुद्धा आपण ही लेस लावून घेतली आणि त्या लेसमुळे आपलं लटकन आणखी सुंदर असं तयार झालं आहे. तर साधारण वरतून आपल्याला 2 ते 2.5 इंच अंतर मोजून आणि हे नॉट लावून घ्यायचे आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आपली डिझाईन सुंदर अशी तयार झाली. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे मैत्रिणींनो. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक. डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.